तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपला सूरज राणे ब्लॉगिंग चॅनलमध्ये. आणि गेल्या रविवारी तुम्ही बघितलास की मी भात पेरूसाठी इलेलं आहे आणि त्या भात पेरलेला तुमका दाखवते. आता मी एवढा बऱ्यापैकी भात इला पण त्या भात ना तर एवढ्या कोपऱ्यापुरता, म्हणजे त्या टायमिंगला जेव्हा आम्ही भात पेरताना जेव्हा पाणी होता ना त्या पाण्यातला भात एकदम कमी इलेला. म्हणजे ह्या तुमका हिरव्या हिरव्या दिसता ना, सर या भात तुमका बऱ्यापैकी इला. पण आता 8 दिवस झाले भात पेरून आणि हाय आता एकदम म्हणजे ना के बराबर भात असा. बाकी सगळी रानबीन ओके येईल पण भात नाही येईल. तर आपलं यंदा कंडिशन बेकार बघू शकतेस तुम्ही. एक झूम करते, आतमध्ये जाऊ शकत नाही पण गाडी लांब करून दाखवू शकते तुमका. हे बघा नाके बराबर, पण त्या साईडला इला बऱ्यापैकी. तो पप्पा आणि तकडे काम करतात, पप्पा आणि काकी वगैरे सगळे इल्यात भात पेरूसाठी वगैरे. आज संडे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगूचं असं की ब्लॉग बनवण्याचं मूळ कारण असा की आमचे जे संदीप काका आहेत ना, ते म्हणजे कृषीच्या ह्याच्यात काम करतात ते. तर त्यांनी गेल्या वर्षी एक ह्याची पद्धत केली आणि काय नाव मला पण माहीत नाही, पण त्याची माहिती तुमका सांगते, पप्पा सांगते तुमका. जोपर्यंत मी तुमका एक आयडिया देते की पुढे ब्लॉगमध्ये काय असताना. तर ती पद्धत होती ना, अशी अळी करतो ना आपण, त्याबद्दलची भात शेती होती ती. मग ती पद्धत तुमका दाखवते मी कशी करतात. तो चालू हा सध्या कार्यक्रम ते बनवतो. तर ताजा तुमका दाखवलं. तर ह्या दाखवले तुमका आता भात शेती ह्याची आपली साधी आपली लोकल रेग्युलर करतात आणि ती जरा युनिक पद्धत आहे. तर गायच ही शेती कशा प्रकारे केली जातं त्याचा म्हणजे पेरणी वगैरे. तर ती कशी होता ना ती पप्पा सांगतील तुमका. ही पेरणी आहे म्हणजे SRT पद्धत. SRT पद्धत म्हटल्याच्यानंतर सुरुवातीला वाफे तयार करून घ्यायची, नांगरणी करून तयार करून घेतल्याच्यानंतर त्याचे उंच असे वाफे तयार करायचे. त्याच्यानंतर त्याच्या होल मारणे, त्याच्यात खत राख मिश्रित खत घालणे आणि त्याच्यानंतर गोटे घालणे. गोटेसुद्धा ते भाताचे गोटे भिजवलेले, म्हणजे 24 तास भिजून आम्ही ते बाहेर काढून त्याला औषध वगैरे लावून तसे ते घातलेले आहेत. आणि ते त्याच्यानंतर मग ते होल बुजून टाकणे. अशा पद्धती हे केल्याच्यानंतर हे त्याच्यावर फवारणी करतो ह्याची तणनाशकाची फवारणी केल्याच्यानंतर रान येणार नाही. आणि ही जे केलेले आहे वाफे तयार केलेले 4 ते 5 दिवसानंतर त्याची कोंबरी दिसायला सुरुवात होईल भाताची. आणि त्याच्यानंतर खत वगैरे मध्ये द्यायचं. रान तण आलंच तर काढायचं, नाही तर काय तेवढी काढायची गरज नाही. आणि हे डायरेक्ट कापणीला फक्त सुरुवातीमध्ये फवारणी 1-2 होतील अशा तऱ्हेने. आणि हेच वाफे पुढल्या वर्षी ह्याच वाफ्यावरती परत हे करून करता येतं. म्हणजे मुद्दाम आणि तेवढी मेहनत करायची गरज नाही. हेच वाफ्यांवरती परत होल मारून परत सेम पद्धतीने भात हे करता येतं. हो. तर अशा पद्धतीने तुम्ही शेती करू शकता. आणि काय म्हणजे वन टाईम शेती म्हणजे हे होतं असं. आणि त्याच्यामुळे थोडा त्रास होतो ह्याच्यामध्ये. त्रास म्हणजे तुम्ही बघू शकता हे असे कोपरे तयार होतात, दिसायला पण छान दिसतं. आणि या शेतात तुमका आमच्या घरातली प्रत्येक मंडळी प्रत्येक काम करताना तुमका दिसता. हे आता फवारणी करता आणि ही भात वगैरे आतमध्ये हे रोवून झाल्याच्या नंतर अशी फवारणी करूची लागता.
ह्या रान वगैरे म्हणजे जर वरती रान वगैरे येतं ना आता तुमका येत नाही. ॲक्च्युली याच्यावर प्लास्टिक पिशवी पण अंतरुची असता, पण ती प्लास्टिक पिशवी जर तुमच्याकडे अवेलेबल नसत किंवा तुमका तेवढं इन्व्हेस्टमेंट करूच नसतं तर तुम्ही हे केल्याच्यानंतर ही रानची फवारणी करू शकता. म्हणजे त्याच्यावर रान येत नाही, डायरेक्ट आपण जशी लावणी करतो तसं लावणी त्याच्यावर येता, लावणी पद्धतीत ता बाहेर येता असा. तर गायज तुमका ह्यो जर व्हिडिओ आवडलो असत, तुमका ह्याच्यात नका थोडी तरी माहिती भेटली असत तर या व्हिडिओक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांपर्यंत शेअर करा, सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. आणि जर ह्या आम्ही शेती करता त्याच्यात जर तुमच्याकडे अजून काही अपडेट असतात तर आमच्यापर्यंत पोचवा, कमेंटमध्ये सांगा. ओके, तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या पावसाळ्यात आणि केस बारीक करा.